नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण एका वाटीमध्ये 4 चम्मच डाळीचे पीठ घेतलेले आहे. त्यात थोडे मिरची पावडर घातले, थोडे चवीनुसार मीठ घालू आणि थोडे थोडे पाणी घालून आपण पातळ घोल तयार करणार आहोत. बेसनामध्ये थोडे थोडे पाणी घालूनच आपण हे भिजवून घेणार आहोत, नाहीतर गुठळ्या होतात. अशा प्रकारे आपण बेसनाचा पातळ घोल तयार करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण घोल तयार केलेला आहे. नंतर एका बाउलमध्ये 1 वाटी आपण मुरमुरे घेणार आहोत. मुरमुरे नरम असले तरी चालेल, आपल्याकडे जुने मुरमुरे पडून असतात, ते घेतले तरी चालेल. त्यात आपण बेसनाचा घोल घातला आहे. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेली कांदा, थोडी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून, थोडी हळद घालू, थोडी मिरची पावडर आणि मीठ घालूया. मीठ थोडे कमीच घालू, कारण आपण बेसनामध्ये मीठ घातलेले आहे. आणि छान आपण हे मिसळून घेणार आहोत. छान अशा प्रकारे आपण फेटून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपण मिश्रण तयार केलेले आहे. आपण चमच्याने छान याला फेटून घेणार आहोत. नंतर गॅसवर तवा गरम करून त्यावर तेल घालून हे तयार मिश्रण आपण यावर घालूया आणि या प्रकारे छान पसरवून घेणार आहोत. हे मुरमुऱ्याचे थालीपीठ चवीला खूपच छान लागते आणि झटपटही होतात. आपण याला थोडे लालसर झाले की परतून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनेही खरपूस आपण भाजून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपले मुरमुऱ्याचे थालीपीठ तयार झालेले आहे. मी इथे दुसरा पण पराठा करून दाखवत आहे. हे पराठे झटपट होतात आणि खायला पण चवदार लागते आणि घरच्या सामग्रीमध्येच पटकन होते. हे बघा, दुसरा थालीपीठसुद्धा आपला तयार आहे. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.